नाशिक जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे। 13 ते 14 धरणांमधून पाण्याचा विसर्ग आजही कायम आहे। गंगापूर आणि दारणा धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीची पूरस्थिती कायम आहे। रामकुंड आणि गोदाघाटावरील मंदिरं पाण्याखाली आहेत। या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांचा एकूण पाणीसाठा हा 80% पोहोचलाय। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे। अभिजित, सध्या नाशिकची काय स्थिती आहे? अजूनही धरण ओव्हरफ्लो आहेत का? सलग 7व्या दिवशी नाशिकमध्ये गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे। आत्ताची ही मी दृश्य तुम्हाला दाखवतो। दुतोंड्या मारुतीच्या अद्यापही कमरेच्या वरपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी वाहत आहे। संपूर्ण रामकुंड आणि गोदाघाटाचा परिसर पूर्णपणे गोदावरीच्या पाण्याखाली गेलेला आपल्याला बघायला मिळेल। पावसानं काहीशी विश्रांती घेतली, त्यामुळे जो 2 दिवसापूर्वी गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग हा 14 ते 15,000 क्युसेक होता, तो आता काहीसा कमी करण्यात आलेला आहे। सद्यस्थितीमध्ये 4,497 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जातं आणि त्यामुळे पुराची पातळी काहीशी कमी झालेली असली तरी देखील पूर परिस्थिती मात्र अद्यापही या सगळ्या परिसरामध्ये कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। गंगापूर धरण जवळपास 90% जास्त भरलेलं आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो कमी करण्यात आलेला असला तरी देखील विसर्ग कायम असल्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीची देखील पूर परिस्थिती कायम आहे। सद्यस्थितीमध्ये गंगापूर धरण असेल, दारणा असेल, नांदूर मधमेश्वर असेल, अशा वेगवेगळ्या 10 ते 12 धरणांमधून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि परिणामी नाशिक असेल, पुढे चांदोरी, सायखेडा असेल, अशा भागांमध्ये गोदावरीची पाणी पातळी अद्यापही वाढलेलीच आपल्याला बघायला मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण ही दृश्य पाहतोय, दुतोंड्या मारुतीच्या कमरे इतकं पाणी सध्या आहे। नाशिकमध्ये पूरस्थिती कायम आहे।